मराठा आंदोलनाच्या आडून जरांगेंच्या सहकाऱ्यांना कोट्यवधींचा फायदा झाला. अजय बारसकरांकडून असा आरोप करण्यात आलाय. पांडुरंग तारक आणि संजय कटारे यांनी कोट्यवधी रुपयांचा फायदा मिळवल्याचा आरोप बारसकर यांनी केलाय. सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये खतखत आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. ही जागा परंपरेने राष्ट्रवादीकडे असली तरी बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे काँग्रेसने या जागेवर दावा ठोकला. सोलापूर विधान परिषद निवडणूक काँग्रेसने लढवावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे. मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही बैठक होईल. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे. पार्थ पवार यांच्याबद्दल नाराज असण्याचं कारण नाही असं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलंय. बीएमसीमध्ये महायुतीच्या नेत्यांमधील वादाची चर्चा आहे. उपमहापौर संजय घाडी सभेला गैरहजर असल्यानं चर्चा आहे. आमच्यात कुठलाही वाद नाही असं वक्तव्य अमित साटम यांनी केलंय. सुप्रिया सुळेंकडून विकास लवांडे यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. राज्याचं गृह खातं नेमकं कोणत्या दिशेने काम करते असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या 100 दिवसांच्या कार्यकाळावर अंबादास दानवेंनी जोरदार टीका केली. शहरात घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पूरस्थिती, भूस्खलन, तरड प्रवण क्षेत्र, आरोग्य यंत्रणा, वीज पुरवठा, वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. वांद्रेमध्ये पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणारे अटकेत आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वी करणार. आवश्यक पडल्यास केंद्राशी चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय. संजय शिरसाट यांच्याकडून असदुद्दीन ओवेसी यांचं कौतुक करण्यात आलं. ओवेसींच्या राज्यबाहेरील व्यक्ती महाराष्ट्रात चांगलं काम करतो. असं काम करणाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. 13 वर्षांनंतर नागपूर काँग्रेसला नवीन अध्यक्ष लाभलाय. प्रफुल्ल गुडधे यांच्याकडून नागपूर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्यात आली. राष्ट्रवादीचे काही नेते आमच्या संपर्कात आहे. कुणाच्या नेतृत्वात काम करायचं यात त्यांच्यात संभ्रम आहे. राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नाही इतकं मात्र नक्की असं शिरसाट म्हणाले. जुनं घर सोडल्यावर निंदा करणं आत्म्याला क्लेश देण्यासारखं असल्याचं वक्तव्य गणेश नाईकांनी केलंय. शरद पवारांचा पक्ष सोडल्याची आजही खंत आहे असंही गणेश नाईक म्हणाले. कॉक्रोच जनता पार्टीवर मंत्री संजय शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायमूर्ती पदावरील व्यक्तीनं सर्वसामान्यांना डिवचणं अयोग्य आहे. कॉक्रोच पार्टीचे फॉलोअर्स उद्रेक दाखवतात असं वक्तव्यही संजय शिरसाटांनी केलंय. कोल्हापुरात सतेज पाटील यांची पुन्हा काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. शहराध्यक्ष नगरसेवक प्रवीण केसरकर यांची निवड झाली. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमार्फत पत्र जारी करण्यात आले. चिपळूण तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील ग्रामस्थांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. आमदार भास्कर जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. सोलापूर विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. सोलापूरची जागा काँग्रेस पक्षाने लढवण्याची मागणी करण्यात आली आहे. तर मागील वेळी मित्रपक्षाने जागा लढवली, त्यांना अपयश आलं. आता ही निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.